तुमचं मन सतत काहीतरी विचार करत राहतं का? काही कारण नसताना धडधड वाढते का? रात्री झोप लागत नाही आणि दिवसभर मन शांत राहत नाही, तर हे फक्त जास्त विचार करणं नाही, हे एन्झायटी म्हणजे सतत चिंता असू शकते. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली. एन्झायटी म्हणजे नेमकं काय? एन्झायटी म्हणजे फक्त टेन्शन नाही, तर एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे तुमचं मन आणि शरीर दोन्ही सतत अलर्ट मोडमध्ये असतात. जेव्हा धोका असतो तेव्हा तो आपल्याला वाचवतो, पण एन्झायटीमध्ये हा रिस्पॉन्स गरज नसतानाही सुरू राहतो. एन्झायटीचे सिम्पटम्स फक्त मनात नाही तर शरीरातही दिसतात, जसं की सतत काळजी वाटणे, छातीत धडधड वाढणे, श्वास घ्यायला त्रास होणे, हातपाय थरथरणे, घाम येणे, झोप न लागणे, कॉन्सन्ट्रेशन कमी होणे, पोट बिघडणे. कधीकधी पेशंट म्हणतो, डॉक्टर काहीतरी बरोबर नाही वाटत, पण काय ते समजत नाही. हे एन्झायटीचे क्लासिक लक्षण आहे. एन्झायटी का होते? जास्त स्ट्रेस, काम, नातेसंबंध, पैसा, हार्मोनल इम्बॅलन्स, पास्ट ट्रॉमा किंवा निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस, झोप कमी असणं, मोबाईल, ओव्हर थिंकिंग, ओव्हरलोड आणि महत्त्वाचं म्हणजे काही वेळा कोणतंही स्पष्ट कारण नसतानाही एन्झायटी येऊ शकते. शरीरात काय होतं? जेव्हा एन्झायटी होते तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनलाईन हार्मोन्स वाढतात. हार्ट रेट वाढतो, ब्रेन सतत ओव्हर ॲक्टिव्ह राहतो. म्हणूनच एन्झायटीमध्ये तुम्हाला रिलॅक्स व्हायला खूप कठीण वाटतं. होमिओपॅथीमध्ये एन्झायटीसाठी खूप इफेक्टिव्ह रेमेडीज आहेत, पण त्या सिम्पटम्सनुसार दिल्या जातात. अर्जेंटम नायट्रिकम, जलसेमियम, ॲकोनाइट, इग्नेशिया. होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट होलिस्टिक असते. फक्त सिम्पटम्स नाही तर मन, शरीर दोन्ही बॅलन्स केलं जातं. मेडिसिनसोबत लाईफस्टाईल बदल खूप इम्पॉर्टंट आहे. रोज 20 ते 30 मिनटं चालणे, एक्सरसाइज करणे, डीप ब्रीथिंग, प्राणायाम करणे, मेडिटेशन. मन शांत ठेवण्यासाठी चहा कॉफी कमी प्या, मोबाईल स्क्रीन टाईम कमी करा, प्रॉपर झोप 7 ते 8 तास घ्या आणि सिम्पल रूल, जे मन शांत ठेवेल तेच करा, जे एन्झायटी वाढवेल ते टाळा. एन्झायटी ही कमजोरी नाही, ती एक ट्रीएटेबल कंडिशन आहे. योग्य उपचार, योग्य लाईफस्टाईल आणि थोडं अवेअरनेस यामुळे तुम्ही पूर्णपणे नॉर्मल लाईफ जगू शकता. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला अशी लक्षणे जाणवत असतील तर इग्नोर करू नका. वेळेवर उपचार घ्या. अजून अशी हेल्थ रिलेटेड माहिती मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा.